शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझर यांच्या फायटीन एच जी या प्रोडक्टविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, तसेच त्याच्या पिकातील कार्य, तसेच त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या विविध पिकामध्ये बुरशीजन्य किंवा विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला जर का दिसून येत असेल, तर अशा वेळी आपण कोणते बुरशीनाशक वापरले तर योग्य ठरेल? तर आज आपण इंडिकेम कंपनीच्या फायटीन या प्रॉडक्टविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला फायटीन या प्रॉडक्टविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, इंडिकेम कंपनीच्या फायटीन या खतामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात? तर यामध्ये पोटॅशियम फॉस्फेट हे 51.9% व कॉपर हे 2%, सल्फर 2%, कॅल्शियम 2%, त्याच पद्धतीने याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हे 11% आपल्याला पाहायला मिळत असते. तर अशा विविध प्रकारच्या घटकांनी बनलेलं एक परिपूर्ण खत आहे. तसेच इंडिकेम स्पेशालिटी यांचे एक विशेष खत आहे, जे उत्पादन व गुणवत्ता सुधारण्यासाठी पिकात आपण वापर करू शकतो. तसेच यामध्ये पॉलिफॉस्फेट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे, जे पिकाला पोषण व पिकातील जी काही रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढवण्याचं काम करताना आपल्याला दिसून येत असते. तर फायटीन या प्रोडक्टचा वापर केल्यावरती आपल्याला पिकामध्ये काय फायदा होत असतो? तर पिकात वापर केल्यावरती पिकाची गुणवत्ता सुधारते व यामध्ये पोटॅशियम फॉस्फेट असल्यामुळे पिकातील पोषक घटकांच्या वाढीसाठी मदत करत असते. तसेच बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते व फुलांचा व फळांच्या विकासाला त्या ठिकाणी चालना देण्याचं काम त्या ठिकाणी फायटीन हे प्रोडक्ट आपल्याला करताना दिसून येत असते. तसेच कॉपर, सल्फर, कॅल्शियम असल्यामुळे पिकातील आवश्यक ज्या काही क्रिया आहेत, जसे की चयापचय क्रिया असेल, प्रकाशसंश्लेषण क्रिया आहे, तर या गतिमान करून पिकाला पोषण देण्याचं काम करत असतात. तसेच यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळे मातीतील सेंद्रिय घटक वाढवते व पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला करताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, फायटीनचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण फायटीन या खताचा वापर करू शकतो. तसेच फायटीनचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला जर का फवारणीसाठी वापर करायचा झाला, तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला, तर एकरी आपण 500 ग्रॅम प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तसेच आपल्याला जर का ड्रिपमधून वापर करायचा झाला किंवा ड्रेंचिंगमधून वापर करायचा झाला, तर 500 ग्रॅम प्रति एकर याचा वापर आपण ड्रेंचिंगसाठी व ड्रिपसाठी करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, फायटीनचा वापर केल्यावरती पिकातील बुरशीजन्य रोग जसे की लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, फळांवरील डाग, कूज, अँथ्रॅकनोज यांपासून संरक्षण मिळत असते. तसेच फळाची जी काही क्वालिटी आहे किंवा कीपिंग क्वालिटी आहे ती सुधारत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, हे पॉलिफॉस्फेट टेक्नॉलॉजीवर आधारित पेटंटेड प्रोडक्ट आहे व याचा वापर आपण कुठल्याही स्पर्शजन्य बुरशीनाशकासोबत जर केला, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले प्रोडक्ट आहे व वापर करायचा झाला तर कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला, तर आपल्याला विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग तसेच पोषणासाठी चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझर यांच्या फायटीन या प्रोडक्टविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.